हे जे सिक्युरिटी आहे मी त्यांच्याशी बोलत होतो, त्यांनी मला ही वाली केव्ज आहे ना एक्सप्लोअर करायला सांगितले. मला बोलले 500 बुद्धा स्टॅच्यू इथे आहेत. सो मी बोललो चला बघूया आपण. वाव, खरंच असेल. हे बघा एंट्रीलाच किती सुंदर तयार केलेलं आहे त्यांनी. मी आता अंधारच अंधार आहे. आता मी काय करू, आवाज वा, ये देख, हे बघा, हे बघा, पूर्ण भिंतींवरती इकडे बुद्धा स्टॅच्यू आहेत. सुंदर. हे बघा, वाव. मी जास्त पुढे नाही जाणार, हिरोगिरी करण्यात आपल्याला काही आवड नाही, पण खरंच सुंदर जागा आहे. हे बघा, याला बोलतात विहारा. बेसिकली ते इथे राहायचे. इथं त्यांचं राहण्याची व्यवस्था होती. जे चैत्य असतात, परत एकदा सांगतो, चैत्यामध्ये ते त्यांचं मेडिटेशन, त्यांचं जे शिक्षण चालायचं बुद्ध धर्माविषयी ते चालायचं. त्यांची हे काय बोलतो आपण त्याला, त्यानंतर त्यांची प्रार्थना चालायच्या, त्या सर्व गोष्टी चालायच्या. आणि विहार म्हणजे बेसिकली त्यांना राहण्यासाठी जे बुद्धिस्ट मॉन्क एका जागेवरून दुसऱ्या जागी ट्रॅव्हल करायचे, त्यांना इथं राहायला व्यवस्था करायचे. सो या पद्धतीने सर्व चालत होतं. आणि आता आपण खाली जाणार आहोत. इथं काय लिहिलं बघा, लेणी नंबर 67. लेणी नंबर 67 तुम्ही बघा, मी सांगेल तुम्हाला. या लेणी नंबर 3 बघा, या 2-3 लेण्या ज्या खरंच. थँक्यू, हा बाय. सिक्युरिटी काकांनी मला सांगितलं. इथे तिकीट कुठं काढतात? मध्ये ना भरपूर कन्फ्युजन आहे की कोणतं तिकीट काय, कोणतं तिकीट काय. तुम्ही जे मेन एंट्रन्स असतं ना, तिथं तुम्ही फक्त एंट्री तिकीट घेता. ती काय 113ला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला बसची तिकीट काढावी लागते. बस पॉईंटला जाऊनच ती काढावी लागते. आता मी तिकडंच चाललो आहे, ते बघा. आणि तिकडं पण लाईन लागली. मला नाही माहिती आता मला बस भेटते का नाही. काहीतरी एक 6-7 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती तुमचं कान्हेरी गुफा आहे. आणि तिथं वॉक पण नाही करता येणार, एवढा लांब येते. तिकीट हम लोगों ने घेतलेलं आता. आणि आता बससाठी वेट करतो आहे. 100 रुपये तुम्हाला तिकीटचे लागतात त्याच्यासाठी. मी एकटा आलो आहे, त्यामुळे सर्वात बेस्ट मला वाटतं सायकल आहे. कारण की सायकल तुम्हाला 2 तासाचे 80 रुपये हे करतात. पण एक 3 वाजेपर्यंत वाटतं, 3-3:30ला बंद करतात. सो आता आपण बसने जाऊया. मला वाटतं AC बस आहे. तुम्हाला बस पण दाखवतो कशी आहे ती. आली बघा समोर. आपणा कान्हेरीवाली बस आली. परफेक्ट. आता आपण आलो आहोत जे केव्ज आहेत त्याच्या पायथ्याशी आलो आहे. म्हणजे त्याच्या एंट्री गेट जवळ आलो आहेत. मला असं वाटतं, मला वाटलेलं की आता याची तिकीट नाही लागणार, पण त्याची पण काय 25 रुपयाची तिकीट आहे, जसे मला त्या सर्वांनी सांगितलं. गोंधळ असं झालं की बसमध्ये माझं झालं आहे झगडा, त्यामुळे थोडं वातावरण माझं थोडं डोकं गरम झालेलं. अरे यार, इथं तर भरपूर मोठं आहे यार संजय गांधी नॅशनल पार्क. आणि हे खाण्याचं आता बेत आखूया. कान्हेरी केव्स. हटे, हल हल तिकडे. देणार नाही मी तुला. हट. हे बघ, हा बघ, हात चोरायला बघतो बघ माझं. तुला भेटणार. अरे अरे, हा हट. तुला देणारच नाही मी. हट हट हट. बापरे. हे बघ, हे सर्व चोर लोक लागले माझ्या मागे. यांना तर मी देणारच नाही. हट. हट. तुला मी घाबरतच नाही बाळा, कळलं का? आणि तुला देत पण नाही मी. चाले. यांनी सर्वांनी माझा चोरायचा भरपूर प्रयत्न केला, पण मी एकाला काही नाही दिलं. त्याला कैसा आया था ना, कोई होता तो दे देता और भाग जाता है ना. आपण एंट्री केलेली आहे.
कानेरी केव्सच्या इथे यांचं काही माहिती दिलेली आपण ती बघूया. आता मी सिक्युरिटी गार्डला विचारलं तर ते बोलले 110 केव्ज आहेत, त्यातले 101 केव्ज म्हणजे 100 आणि 101 केव्ज तुम्ही बघू शकता. बाकीच्या ज्या उरलेल्या 8, 9, 10 ज्या आहेत त्या जरा आउटसाईडला, त्यामुळे तिकडे नाही जाता येत. मी इथं जरा बघतो आता. क्या बात आहे, दगडाची डस्टबिन तुम्ही बघू शकता इथं परफेक्ट टाकलेला की त्यांनी एक मोठा दगड जो आहे तो काव केला, जो तोडला. काय असणार त्यांच्याकडे हत्यार, मी तो विचार करतोय. चैनी, हातोडीज असेच काहीतरी असतील आणि त्याच्यातून कोरून एवढं सुंदर मॉन्युमेंट शिल्प ज्याला आपण बोलतो ते बनवले. आता हे बघा इथे अलाउड आहे का आपण बघूया काय लिहिलंय. खूप सारी लोक आलेले आहेत इकडं. हा लॉक केलेला म्हणजे इथं प्रवेश नाही आहे. इकडं काय लिहिलंय, कानेरी गिव समूह हे लेणीपूर्व चैत्य असून काय मेहनत असेल ह्या लोकांची त्यावेळेस बनवताना. हे बघा हे चैत्य आहे. आणि याला स्तूपाच बोलतात. चैत्य आणि स्तूपा. भगवान गौतम बुद्धांच्या आसनास्थित तुम्हाला मूर्त्या पण दिसत आहेत. हे बघा हा जो गोल घुमट आहे त्याच्या भोवती बौद्ध भिक्खू आपली प्रार्थना करत होते. इथे अजून एक चैत्य स्तूपा होतं जे तोडलं गेले मला वाटतं. बघा इथे एक स्तूपा आहे ते तुम्ही बघू शकता. सुंदर जागा आहे. यांनी फक्त आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने मला वाटतं इथे पण फक्त हे बॅरिकेड लावून ठेवले लोकांनी तिकडे जाऊ नये म्हणून. बाकी इथे तुम्ही बघू शकता. आय शोर हे बनवण्यामध्ये त्यांना पण कितीतरी वर्ष लागले असतील आणि हे मेंटेन ठेवण्यामध्ये तसंच त्यांना वेळ लागला असेल नक्कीच. त्यानंतर जसं जसं इन्व्हेन्शन वाढत गेलं, दुसरे लोक आले, त्यांना मारलं गेलं किंवा त्यांना इथून पळून लावलं गेलं आणि मग हे हस्तगत केलं गेलं. काही काळानंतर इंग्रज आले, इंग्रजांनी हे प्रिझर्व करायला सुरुवात केली. तिकडनं मग ते भारत सरकारकडे गेलं आणि भारत सरकारने पण त्याला प्रिझर्व करण्यासाठी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या हातात दिलं, असा माझा अंदाज आहे. चुकीचा असू शकतो पण खरंच सुंदर स्तूप बनवलेले. आता आपण अजून एका स्तूपच असणार आहे, कारण की ही मेन तुमची चैत्य आहे 3 नंबरची. याला मेन चैत्य बोलतात इथलची. भगवान गौतम बुद्धांचे सुंदर असं शिल्प इथं पण उभं आहे. हे बघा किती तरी सुंदर आहे, किती तरी सुंदर. हे बघा आणि काय त्यांनी रचना उभी केलेली आहे. एका दगडामध्ये त्यांनी हे तयार केलं, त्याला कोरून तयार केलं गेलेलं आहे. हे बघा वाव, लुक ॲट दिस. किती मोठी शिल्प आहे ती भगवान गौतम बुद्धांची. वाव, मानावं लागेल. हे बघा ही पण किती सुंदर शिल्प आहे भगवान गौतम बुद्धांची. मागं जे तुम्हाला शिल्प दिसतंय हे बनवण्यासाठी काय त्यांनी मेहनत घेतली असेल आपण फक्त विचार करू शकतो. हे बघा इथेही तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्त्या आहेत या भगवान गौतम बुद्धांच्या.
मला ही जी मोठी आहे हे बघा. आता आपण आतमध्ये चाललोय चैत्यामध्ये. ते आहे ज्याला आपण प्रार्थना स्थान बोलतो. आणि हा जो मध्ये आहे ते स्तूप आहे. आणि जे खांब आहेत आपण ते मोजून बघू किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12. त्याच्या मागेही स्पेस तर आहेच. स्पेस तर आहे. बापरे भीती वाटते इकडे यायला पण. हा ही जी चैत्य आपण बघितली ही तिसरी आणि सर्वात महत्त्वाची आहे. तुमच्या 100 जे केव्ज आहेत त्याच्यामध्ये ही सर्वात महत्त्वाची, कारण की मेन चैत्य आहे. आणि तिथं आपण बघितलं 2 खूप मोठे भगवान गौतम बुद्धांचे आपल्याला मूर्ती दिसले आणि खूप मोठं स्तूपा पण होतं. आता इकडनं लेणी नंबर 3 4 हे बघा इथं. आता ही मला वाटतं लेणी नंबर 4 आहे ही छोटीशी. आपण तिकडे पण चाललोय. इथे मागेच आहे माझ्याबरोबर हे बघा ही छोटीशी तुमच्या 3 नंबरच्या एकदम एक्झॅक्टली बाजूला लागून आहे. तिच्यामध्ये आपण बघू काय छोटंसं स्तूपा दिसतंय. 1 मिनिट. छोटंसं स्तूप आहे ज्यामध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे. आणि जसं मी पहिलं पण एकदा सांगितलं की या राऊंड शेपमध्ये बौद्ध भिक्षू प्रार्थनेला वंदनेला बसत होते. खरंच सुंदर आहे. एक दगडामध्ये तयार आहे ते. वरून बघा जर बघाल तुम्ही तर एक स्टोन आहे जो तो कोरून तयार केला गेलेला आहे. खरंच सुंदर आहे, अप्रतिम आहे. सुरुवातीच्या सर्व लेणी बघितल्यानंतर 3 नंबरची जी लेणी होती ती सर्वात महत्त्वाची आहे. आणि 4 नंबरची एक छोटी. त्यानंतर तुम्हाला सर्व ह्या गुहा तयार केलेल्या आहेत. त्या सर्व छोट्या छोट्या आहेत. ऑलमोस्ट 100 आहेत. म्हणजे मला असं वाटतं मला टाईम होईल. मी सर्व तर नाही बघणार पण डेफिनेटली इथे येऊन मला बरं वाटलं. इकडे का आलो पाहिजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपली संस्कृती किती संपन्न आहे, ज्याला आपण बोलतो किती रिच आहे. त्या काळात म्हणजे तुम्ही 2000-2500 वर्षापूर्वीची गोष्ट बोलताय. त्यावेळेस लोकांनी हे स्तूपा मंदिर हे सर्व बनवलेलं आहे. ज्यावेळेस त्यांच्याकडं एक असं कोणतं काय बोलतो एक फॉर्मल एज्युकेशन नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी इतके सुंदर बनवलेलं आहे. एका दगडामध्ये ते कोरून बनवलेलं आहे. लेणी नंबर 5 नंबर लेणी भगवान गौतम बुद्धांचं बघा जो डोक्याचा भाग इथे तोडलेला आहे. इथं राहिलेली आहे त्यामुळे ते आहे व्यवस्थित. हे काय असू शकतं नाही सांगता येणार. आता या वरच्या भागात मला असं वाटतं लोकांचा आवाज येतो, म्हणजे अजून वरती पण जाता येईल. इकडे तुम्ही बघू शकता या लेण्या आणि हे किती उंचावरती आहे. आणि ज्या पद्धतीने हे बनवलं गेले त्या काळात म्हणजे खरंच मानावं लागेल की ज्या आणि इकडे शिड्या आहेत गेलेले आहेत. आपण ही वाली जे लेण्या आहेत ते एक्सप्लोर करू आणि मग आपण वरती जाऊ.
त्यानंतर खाली उतरून त्या साईडला जाणार. ही आहे 72 नंबरची लेणी. मला असं वाटतं मी काउंटिंग उलटा पालटा आलो आहे. मला हे दगडामधून बनवलं एकदम सिम्पल बेड, बौद्ध भिक्खूंना बसण्यासाठी, राहण्यासाठी किंवा झोपण्यासाठी जागा बनवल्या गेलेल्या आहेत. आणि आपण सेम असेच याच्यात पण बघितले, कोंडाविटा केव्जला पण बघितलं. हे पण विहार आहे जिथं बौद्ध भिक्खूंना राहणं, त्यांची व्यवस्था केली जायची. आता आपण थोडा वरच्या साईडला जाऊया. खरं सांगू तर हे थोडंसं रिस्की वाटतंय. बघा वरती सोडा आता जरा. पावसाळ्यात येण्याची मजा वेगळी असेल इकडं. हे बघा, बापरे, दिस इज नॉट इझी. शिट, तुम्ही कितीही वरती जाऊ शकता. जर माणूस सरकला ना हाडं बिडं मोडून बाहेर येतील. पाहिले सांभाळून ठेवावं लागेल. इकडे मुंबई बघा किती, मुंबईमध्ये एवढं मोठं जंगल आहे. आता मला थोडी भीती वाटायला लागली. जेवढा मी वरती हे करतोय, वरती क्लाइंब करत चाललोय, तेवढं मला भीती वाटायला लागली. खरंच मानावं लागेल आणि अभिमान वाटतो की मी पण बौद्ध आहे. इतके सुंदर मॉन्युमेंट त्यावेळेस बनवले गेले. इथं काही थोडी डागडुजी केलेली दिसते लोकांनी. बापरे, नहीं ये सब बौद्ध स्तूपास है. यहाँ पर शिव जी का मंदिर वगैरह नहीं. अगर होगा, हाँ, ये तब उन्होंने बनाया था. उसके बाद फिर इन्वेंशन हुआ, वो बौद्ध भिक्खुओं को मारा गया, यहाँ से हकाला गया और फिर काबिज किया गया. फिर अंग्रेज़ आए, उन्होंने इसे प्रोटेक्ट किया. फिर भारत सरकार फॉर्म हुई, उन्होंने आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया तैयार किया. फिर ये उनके अंडर गया. तो अब अगर आप देखोगे ना ठीक से, तो बहुत से बौद्ध मूर्ति ना आपको तोड़े हुए दिखेंगे, क्योंकि लोगों ने कोशिश की कि किसका है वो तोड़ने की कोशिश की. बट ये इतना ज़्यादा बड़ा था कि उनसे टूट नहीं पाया, तोड़ पाना मुश्किल हो गया. तो 110 केव्स है, जिसमें जो तीसरा वाला पहला है ना सबसे इम्पोर्टेंट है. वो मेन चैत्य है जहाँ पर प्रार्थना होती थी, वो सब होता था. और ये सब जगह बौद्ध भिक्खु है ना उनके रहने के लिए था, जिसे विहारास बोलते हैं. तो चैत्यास जहाँ पर भगवान ये करते हैं, जो स्तूपा होता है, जो घुमट की तरह पत्थर बड़ा होता है, उसे स्तूपा बोलते हैं. जैसे आप लोग शिवलिंग बोलते हैं जैसे, वैसे वो टाइप में वो स्तूपा था. तो वहाँ पर वो लोग पूजा करते थे. और बाकी ये तो अभी भारत सरकार ने बनाया, लोग अंदर जाते हैं, वहाँ सांप भी है ना अंदर, तो उसके लिए हाँ. तो ऐसी जगह पर बेटा हो गए ना ये सब चीज़ें. लोक थकून जातात. इकडे काय आहे, पाण्याची टाकी आहे काही. एक मिनिट, बहुत है, ऊपर है, वो साइड पे है, वो साइड पे है. ही 69 आहे. जसं उलटी मला वाटतं हे होणार आहे. इथे ना मला विहीर टाईप काहीतरी वाटलं. विहीर म्हणजे पाण्याची टाकी वाटली. सॉरी, विहीर नाही, पाण्याची टाकी आहे. मला वाटतं एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही टाकी जी दिसते ना, मला असं वाटतं ही पाण्याची व्यवस्था केली गेली असेल त्यावेळेसच्या लोकांसाठी. सध्या तर पाऊस नाही म्हणून सुकली. लोक कंटाळतात, थकतात आणि निघून जातात. म्हणजे आपण वरती लोक आहेत, आपण अजून त्या साईडला जायचा प्रयत्न करू. मला असं वाटतं सिक्युरिटी आहेत. हे सिक्युरिटी आहेत का? हा, माझ्या बघा, हे सिक्युरिटीज आहेत इकडचे रक्षा करायला. कारण की लोक काहीतरी नाही फूड करू नये म्हणून सिक्युरिटीज तैनात आहेत याला सुरक्षित ठेवण्यासाठी. आता आपण ह्या समोरच्या शिड्या दिसतात त्याने अजून वरच्या साईडला जाऊ, काय आहे ते चेक करू.
त्यांनी ज्या शिड्या पण तयार केल्या त्या किती व्यवस्थित आहेत, एकदम बोलतं ना काटेकोरपणे बनवल्या गेलेल्या आहेत. हे काय व्ह्यू पॉईंट. आता व्ह्यू पॉईंटवरती जाऊया, बघा काय इथं. इथं बसायला जागा आहे. इथे पण मला वाटतं विहार बनवलेलं असणार नक्कीच. हे बघा इथे पण एक विहार आहे. हे नंबर आहे 74. आणि हा तुमचा व्ह्यू पॉईंट आहे. त्या साईडला पण तुम्हाला फिरायला जागा आहे. हे तुमचं दगडाचं बनवलेलं डस्टबिन. हे पूर्वी दुसऱ्या वापरासाठी त्यांनी बनवलं असणार, पण आता आपल्या हुशार लोकांनी त्याला ॲज अ डस्टबिन म्हणून सुरू केली यूज करायला. किंवा हे डस्टबिनच असू शकते त्या काळी. जर कोणाला माहिती असेल तर कृपा करून मला सांगा, कारण की यामध्ये माझं नॉलेज थोडंसं कमी वाटतं. ते बोलतात इधर भी झूम कर लो. सही है, पानी पी लो आराम से. वेलकम ब्रदर. जरूर. हे भाई मला बघतात रेकॉर्ड करताना, मला बोलतात आम्हाला पण सांगा, आम्ही पण सबस्क्राईब करू. यार मजा यायला लागली यार. म्हणजे जेवढा वरती जातोय तेवढं मला असं वाटतं हे छोटं पडतंय. अजून वरती मोठा डोंगर आहे, अजून चढायचं वरती. यार काय त्या काळी हे काम केलं गेलं असणार. हां आणि मला आता एकदम वरती शेंडायला जायचं, मग खाली उतरायचं आणि खाली उतरल्यानंतर त्या साईडला एका साईडला अजून जायचं आहे. सो आज बऱ्यापैकी दमलं. इथं अजून एक बौद्ध गुफा आहे, म्हणजे विहार ज्याला बोलतो आपण, बौद्ध मॉंगसाठी राहण्याची जागा. 77 नंबर. सेम त्यांना सिंपल बेड रॉक आहे, झोपण्यासाठी बसण्यासाठी जागा. वा. पण एक गोष्ट आहे की आता ह्या खूप वर्षापूर्वी बनवलेल्या, हजारो वर्षापूर्वीच्या आहेत, त्यामुळे त्यांची झीज झालेली आहे आणि त्यांना मेंटेन करणं ॲजच सोपं नाही. बघा इथे ह्या ज्या शिड्या दिसतात आता तुम्हाला, त्याच्यात थोडीफार डागडुजी केलेली दिसते. दगड बिगड लावून सिमेंट लावून हे केले, पण हे जे बनवलं गेले हे एका दगडामध्ये कोरून बनवले, बसाल्ट रॉकमध्ये. त्यामुळे त्याला मॅचअप करणं खूप अवघड आहे. वाव. इथं अजून एक आला. इथं किती नंबर आहे बापरे, 60 नंबर. हे बघा 60 नंबर केव. नंबर की बहुतेक त्याच पद्धतीतल्या त्या सगळ्या. हे काय इकडे पण त्यांचे स्टोनचे बेड तयार केलेले आहेत. तुम्ही माझी अवस्था बघू शकता, मी काय घामाघूम झालो आहे. मजा येते यार या अशा गोष्टी बघायला. आता अजून थोडं वरच्या साईडला जाऊ. इथं किती नंबर आहेत बघा. माझ्या मागे अजून इथे पण केव्ज आहेत आणि त्या साईडला पण केव्ज आहेत, दिसत आहेत. सेमच असणार आहेत आणि वरच्या साईडला पण आहेत. बापरे किती. आपण जरा वरती जाऊन बघू पहिलं काय आहे. त्यानंतर मागे पण खूप सुंदर गुफा दिसत आहेत मला. इथून पण रस्ता आहे.
हड्डी फसली नरम हो गया यार इधर। मेरा तो नहीं हुआ। अरे अब तो सबसे ताकतवर हो यहाँ पर। मेरा हो गया लेकिन। वो साइड पे क्या है? चलो ओ हेलो हेलो, किसी भी जगह पर मत भागो बेटा। किधर 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 किधर? यार रोहित, इधर इधर साला घूमे रहा हूँ। यार ये रोमन की चढ़ के तो आ गया, चढ़ने में उतना नहीं फटा लेकिन अभी उतरने में डर लग रहा है। सच में डर लग रहा है ये देख कर, समझ रहे हो ना आप? ऐसे लग रहा है संभल कर जाना पड़ेगा यार, हीरोगिरी काम की नहीं है इधर। कैमरा बंद करता हूँ और आराम से उतरता हूँ। किच्या ज्या 57 वगैरे केव्ज आहेत त्या तुम्हाला इथे दिसतात. इथे काय बसायला वगैरे व्यवस्था केलेली आहे, बट एवढं काही खास वाटत नाही. आता आपण जाऊ त्या साईडला जी लोक गेलेली तिकडे. जर तुम्ही पावसाळ्यात जर येत असाल तर खूप सांभाळावं लागतं, कारण की हो का मला आत्ता पण दिसतंय बघा शेवाळ वगैरे जे जमतं ना इकडे, हे जे शेवाळ आहे त्याच्याने पाय वगैरे सरकतो आणि ते खूप उंचावरती वरती पाय सरकला तर मोठी अपघात होऊ शकतो. इजा जी होईल ती पण एकदम हाय लेवलचीच इजा असणार आहे. कोणतरी पाण्याची बॉटल इथंच ठेवून दिली. त्यामुळे हे अशी लोक जे आहेत ना ते चांगल्या गोष्टींची घाण करतात. हे जे दिसतात ना हे असे फक्त चांगल्या वस्तूची घाण करायला जन्म घेतलेला असतो ना. त्यांना एखादी गोष्ट बनवता येत पण बिघडवू नये, त्यांना असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे. मी ट्रेकिंग वगैरे केलेली आहे थोडीफार, बट एवढा कधीच जमलो नाही. मला असं वाटतं हा रस्ता तिकडे जातोय वाटतं. इकडे जाण्यापेक्षा मी इकडे जातो, बघूया. बघूया एक्सप्लोर तर करू काय होईल. जास्तीत जास्त उलट्या रस्त्याला असो. हे एकदम असं पठारा टाईप आहे आणि त्यांनी तिथे कोरून कोरून शिड्या बनवलेल्या आहेत आणि त्या इतकं सुंदर आहेत ना की ते बघूनच आपण विचारात पडतो की काय मेहनत असेल आणि काय जबरदस्त आर्किटेक्चर असेल की त्यांनी या एवढ्या मोठ्या दगडाला कोरून हे सर्व बनवलं आहे. मला स्वतः रस्ता आहे तिकडे उतरायला. मला का तू नक्की याला भेट दे, कारण की खरंच सुंदर आणि खरंच सुंदर होतं. आता आपण खाली जाऊया कारण की 5 वाजले. आता 5 वाजले म्हणजे आता आपल्याला बाहेर निघावं लागेल. कधी कोणत्याही अशा जागी जर आलात तर जे लोकल्स किंवा तिकडचे जे सिक्युरिटी गार्ड आहे, तिथे सुरक्षा रक्षक आहेत, त्यांचं ऐकायचं, कारण की ते कधीही खोटं सांगणार नाही किंवा कधीही तुम्हाला फसवणार नाही. कारण की जर 5 वाजता बंद होते तर 5 वाजता निघून जायचं. अतिशहानपणा करायचा नाही अशा जागी, ज्या जागेची माहिती आपल्याला नाही. जर समोरचा सांगतोय ती गप्प ऐकायचं, गप्प निघायचं. भले जागा एक्सप्लोर केली तरी चालेल. आता खूप अशी जागा आहे जी मी एक्सप्लोर नाही केल्या आणि ठीक आहे मी पुन्हा एकदा येईल, पण शहाणपणा करून हाय वेळ मी करल, मी जाईल, या सर्व गोष्टी मला असं वाटतं नाही केल्या पाहिजे. आपण आपल्या स्वतःला पण सुरक्षित ठेवलं पाहिजे, कारण की आपल्याला अजून खूप गोष्टी बघायच्या आहेत आणि त्या गोष्टी बघण्यासाठी जिवंत राहणे सर्वात महत्त्वाचं काम आहे. आणि सध्या माझे हातपाय थोडे कापत आहेत, कारण की जो नजारा आहे बघा खाली उतरायचा तुम्हाला दाखवतो. हे बघा हे असं खाली उतरायचं आहे आणि माझे हातपाय थोडेसे टुटू व्हायला लागलेत, बट तरी मी उतरतो हळूहळू. मला असं वाटतं पावसाळ्यात तिकडे सगळीकडे पाणी भरत असेल आणि या ब्रिजने आपल्याला जाता येत असणार आहे. हो पाणी वाहतं पावसाळ्यात तिकडं. पावसाळ्यात तिथे एकदा भेट दिलीच पाहिजे. खरंच भेट देण्यासारखी जागा आहे आणि एक्सप्लोर करण्यासारखी जागा आहे.